आता सध्या ऊस दराचं आंदोलन सुरूच आहे. तुम्हीही संघटनेत इतक्या वर्षांपासून साधारण 35-40 वर्षांपासून काम करताय. साखर कारखानदारी किंवा काटामारी, ऊस दर आंदोलन याच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे. तुम्ही लढा दिलाय, आजही देताय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टींनी 3800 रुपयाची मागणी ऊसासाठी केली आहे प्रति टन. ही मागणी योग्य आहे? ऊस नियंत्रण आदेश 1966चा जो कायदा आहे या ऊसाबद्दल, त्यामध्ये कलम 3 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करार झालेला नसेल, म्हणजे ऊस घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये जर करार झालेला नसेल तर FRP प्रमाणे पहिली उचल देण्यात यावी. FRP म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचलं नाही. मग FRP कशी ठरवली जाते आणि FRP म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस म्हणजे FRP, रास्त व लाभकारी मूल्य असं त्याचं नाव आहे. आता ते रास्त आहे का नाही, ते लाभकारी आहे का नाही, हा एक विषय पुढे येईल आपल्या चर्चेत. ऊसाला दर आता किती असला पाहिजे आणि मग ती मागणी किती केली पाहिजे असं वाटतं?